सामना नाणेफेकी जिंकली अर्थात मेयर 11 बाबगाव संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करता निर्णय त्याने स्वीकारला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं या ठिकाणी श्री गणेश जांभूळपाडा संघाला। सलामी जोडी खेळपट्टीवरती तुम्ही पाहू शकाल निकेश त्याच्या सोबतीला पाहू शकाल आपण सुमित लिये आणि गोलंदाजीला सुरुवात करतोय मिस्टर ओमकार। मेहर 11 बाबगाव संघाने कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर चंद्रकांत भंडारी यांच्या माध्यमातून तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे आणि मिस्टर आकेश वाकडे याकडून सुद्धा तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे। परंतु पाहूया इथे मात्र कशा रीतीने खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळू शकेल। पंचांचा ग्रीन सिग्नल स्ट्रायकिंग एंडला पाहू शकेल निकेश लिये आहे तर नॉन स्ट्रायकिंगला पाहू शकाल आपण सुमित लिये आहे। पहिल्या चेंडूवरती फटका जबरदस्त सजवला अगदी चेंडू हवेत केलाय दोन शतरंजी चेंडूचा पाठलाग करतात चेंडू चला वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार। वसीम कडून तिथे चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो त्या ठिकाणी अपयशी आला आणि इथे मात्र पाहू शकेल बॉलर पास ड्राईव्ह फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु लॉंग ऑन वरती शतरक्षक आहेत शालिकच्या माध्यमातून चांगली फेक झाली एक धाव जरूर तिथे मात्र पूर्ण केली आणि एका धावण्या संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली। श्रीगणेश जांभूळपाडा संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला नवीन वर्षाची भेट पाहायला मिळू शकेल मित्रांनो। 6 जानेवारी ते 8 जानेवारी 3 दिवसांची स्पर्धा छत्रपती शिवाजी क्रीडांगण कुकसे या ठिकाणी ती स्पर्धा रंगणार आहे। श्री गणेश चषक 2025 पुन्हा मात्र बॉलर पास ड्राईव्ह गोलंदाज ओमकार मात्र त्या ठिकाणी चेंडू परफेक्टली कॅरी केला नाही त्याचमुळे मात्र एक धाव पूर्ण करण्याची संधी फलंदाजाला मिळाली आणि पाहू शकाल आज श्री गणेश जांभूळपाडा संघाच्या माध्यमातून सुद्धा मात्र सलामीवीर म्हणून मात्र या ठिकाणी थोडंसं आपल्याला बदल पाहायला मिळतोय। आज साहिलचा आपण विचार केला तर मात्र तो पूर्णपणे फिट नाहीये आणि तरी सुद्धा मात्र या संघाचा मात्र तो लगेच तारण या ठिकाणी त्यांचा प्रोत्साहन खेळाडूंचा वाढवण्यासाठी अगदी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत। 6 धावा धाफलकावरती फटका हवेत केला लॉंग ऑन सिद्ध आहे शालिकच्या माध्यमातून झेल कॅरी होईल का नाही त्याच्या चेंडू डोक्यावरून चाललाय लगा तो 6 महिन्याचे सप्तमी आपण पाहू शकाल कशा रीतीने मात्र फटका एक्झिक्यूट केला अगदी पूर्णपणे बॉटम हँडचा वापर केला पूर्णपणे परतपणे मिडल ऑफ दी बॅट हो बॅटची पूर्णपणे एज पाहायला मिळाली परंतु पाहू शकाल त्या ठिकाणी थोडासा अनुमान चुकीचा लागला गेला आणि त्या अनुषंगाने मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा ओव्हर स्टेपिंग +1 जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची हाताळी झाली आणि त्या अनुषंगाने मात्र 2 धावा इथे मात्र बोनसच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहेत। चांगल्या रिदम मध्ये आपण पाहतोय दोन्ही फलंदाज खास करून निकेशचं कौतुक करावं लागेल ज्या अनुषंगाने मात्र प्रत्येक चेंडूवरती तो चांगला मिडलिंग करतोय आणि 10 फलक्यावरती धावा लागला गेला आतापर्यंत बिन गडी बाद 4था धावा इथे मात्र पाहू शकाल फटका हवेत केला शॉट फाईन लेग आहे झेल पकडलाय परंतु फिरिट चेंडू आहे त्या अनुषंगाने मात्र फलंदाज नाबाद असणार आहे। डोळ्यांवरती सूर्याची किरण जरूर आली परंतु झेल त्यांनी मात्र ड्रॉप केला नाहीये परंतु फिल्डर तिथे मात्र आपण पाहिले तर त्या ठिकाणी आपल्या खेळाडूंसह मात्र त्या ठिकाणी तो मात्र संभाषण करत असताना एक्झॅक्टली हे कारण होतं या सामन्यामध्ये परंतु जास्त नुकसान होणार नाही जांभूळपाडा संघाला। अगदी शरीराचा वेध येणारा चेंडू पाहू शकाल फुल्लर लेंथ होता आणि लेग बायचा इशारा पाहायला मिळतो अवांतर धाव आणि अवांतर धावणे संघाची धावसंख्या पुढे जाताना आपण पाहतो पहिल्या षटक थोडंसं खर्चीला राहिलं ओमकारचं कारण त्याला सफलता मिळाली नाहीये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा दाफलक्यावरती लागल्या गेल्या। आज स्पर्धेचा पहिला दिवस 3 दिवसांची स्पर्धा खरं सांगायचं झालं तर 4 दिवसांची स्पर्धा होती परंतु काही संघाने मात्र चांगला प्रतिसाद मात्र मेहर 11 बाबगाव संघाला दिला नाही आणि त्यामुळे मात्र 1 दिवसाचा खेळ मात्र या ठिकाणी कपात केला गेला आणि 3 दिवसांची स्पर्धा मात्र तुमच्या भेटीस आली। सरपंच व उपसरपंच चषक 2024 पहिल्या षटकामध्ये चांगल्या धाबा 16 धाबांची पार्टनरशिप पाहायला मिळाली
आणि दुसरा षटकार आता मात्र गोलंदाज हाताने सज्ज होतो या गोलंदाज राहुल. पॉवर प्लेच्या षटक्यामध्ये पाहिलं तर कुठेतरी या गोलंदाजीमध्ये ओंकार थोडंसं महागडा ठरला, परंतु या नॉन पॉवर प्लेमध्ये पाहूया दुसऱ्या षटक्यामध्ये राहुल आपल्या संघाला मात्र कमबॅक करून देईल का. फिल्डिंग डिपार्टमेंट पाहिलं तर शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉट एक्स्ट्रा कव्हर ला 77 पाला होता आणि पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा. पहिलाच चेंडू मात्र या ठिकाणी थोडंसं काहीतरी पदिलात करण्याचा प्रयत्न राहुलने केला, परंतु पाहू शकाल कमरेच्या वर चेंडूची लेंथ होती, त्याच मुळे मात्र त्या ठिकाणी गोलंदाज राहुलला मात्र दंडित केलं गेलं आणि या पुढील चेंडू असेल फ्री हिट. एक्स्ट्रा धाबा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या धाव संख्येवर तुम्हाला लगाम लावावं लागेल आणि तो लगाम लावण्याचं कार्य दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळू शकेल का. फ्री हिट चेंडू होता, ऑनसला ड्राईव्ह केला, चेंडू पाहू शकेल अगदी जमिनीवरती रेंगालाच चला अगदी मिड विकेटला ओमकार आहेत त्या ठिकाणी. एक धाव मात्र पूर्ण झाली ओव्हर तुझ्यावर, अजून काही धावा पाहायला मिळतील. खराब क्रिकेट आज सर्वच खेळाडू पाहिले तर थोडेसे सास पडत आहेत, कारण प्रत्येक धाव ही फार महत्वाची असते मित्रांनो. फिल्डिंग चांगली झाली होती, परंतु फेक थोडीशी चुकीच्या दिशेने पाहिली आपण, त्याचमुळे जिथे एक धाव होती तिथे मात्र दुहेरीचा आकडा मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि एकूण 10 फलक्यावरती धावा लागल्या गेल्या 19. हा वर्ष काही दिवसानंतर आपल्याला निश्चितपणे बाय बाय करेल. येणाऱ्या नवीन वर्षामध्ये सुद्धा मात्र अनेक भरपूर आपल्याला क्रिकेट चांगला पाहायला मिळू शकेल. या ठिकाणी पहा चेंज ऑफ पेस, लिडिंग चेंडू हवेत आणि अस्थिरक्षक योगेश चेंडूच्या खाली पकडला जाईल आणि लागला या ठिकाणी जांभूलपाडा संघाला हा पहिला धक्का. बॅकअप द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंजेस फेस सुद्धा आपण पाहिलं, थोडासा वेगामध्ये बदल केला राहुलनं आणि त्या अनुषंगाने ती लेथ मध्ये फलंदाजाला ओळखता आली नाहीये आणि पाहू शकाल अगदी बॅटच्या वरच्या कडेला चेंडू स्पर्श झाला आणि स्थिरक्षकाने मात्र कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. पहिली सफलता मिळाली राहुलला आणि पहिली सफलता प्राप्त करून दिली आपल्या संघाला. नवीन फलंदाज वैभव आलाय तिसऱ्या क्रमांकावरती, लागणारा 19 या आकड्यावरती पहिला धक्का पाहिला आपण. पाहू शकाल इटफील्डला बीट केला जातोय, चेंडू मात्र अगदी कव्हर पॉईंटकडे वेगाने चालला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव तिथे मात्र जरूर पूर्ण झाली, परंतु फटका चांगल्या पद्धतीने मिडल केला होता वैभवनं आणि सिंगलच्या वतीने 20 धावा 10 फलक्यामध्ये पाहायला मिळत आहेत. यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील जे सामने आहेत त्या सामन्यांना आपण सुरुवात करू. मी विनंती करतोय दोन्ही संघांना की आपण नाणेफेकीसाठी इथे मात्र पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल तुमच्या भेटीस. राहुल पुन्हा एकदा मार्गस होतो, या चेंज ऑफ पेस लो फुटाचे ऑन साइडला पुन्हा ट्रंक केलाय, पुन्हा ओमकार दलवी डीप मिड विकेटला आहे. दुहेरीचा प्रयत्न धोका होऊ शकतोय आणि यस धोक्याला सामोरा जातोय फलंदाज सुमित ले. चुकीची कॉलिंग आणि अखेर दुसरा धक्का लागला जांभूलपाडा संघाला. नंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल जय बजरंग स्पोर्ट लोणार विपक्ष जय झोटिंग देवरुंग. दोन्ही संघांना मी विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा. तदनंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल एनके स्पोर्ट खांडवल विपक्ष चालू सामन्यातील विनर टीम. असा शेड्यूल मित्रांनो तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु पाहू शकाल या ठिकाणी थोडीशी घाई केली, कॉलिंग मात्र बरोबर झाली नाहीये आणि त्या अनुषंगाने मात्र रनआउटच्या सुरुवात मात्र इथे सुमितनं आपली विकेट्स गमावली. कारण सुमित सुद्धा पाहिलं तर एक प्रतिभाशाली खेळाडू होता, त्याच्यावरती सुद्धा मात्र आपण पाहिलं तर अनेक मोठमोठ्या इनिंग्स त्यांनी सुद्धा साकारलेल्या होत्या, परंतु इथे मात्र कुठेतरी एक कॉल मात्र वैभवचा होता आणि त्या अनुषंगाने दुहेरीच्या प्रयत्नामध्ये तो बाद झाला. राहुल पुन्हा मार्गस्थ होतोय. हो जबरदस्त चेंडू टाक्यात गोरतोय, चेंडू पडल्यानंतर पाहू शकाल थोडीशी उचली मिळाली आणि सरळ एसटी रक्षकाच्या मध्ये चेंडू हातामध्ये निचा उसा होतोय. चांगल्या वापसी आहे, चांगली कमबॅक गोलंदाज राहुल कडून पाहिली आपण. कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर वेगाने धावा आल्या आणि राहुलने सुद्धा मात्र पहिल्या चेंडू मात्र खराब हाताला होता, परंतु तदनंतर कमबॅक लाजवाब. हा कुठ्यापाचा चेंडू होता, ऑन साइडला टर्न केलाय, परंतु पाहू शकाल पुन्हा मिड विकेटला मात्र फिल्डर सज्ज आहेत. आज ओमकार दलवीने फिल्डिंग मध्ये चांगला योगदान दिलंय. गोलंदाजीमध्ये थोडंसं त्यांनी खर्चीचा षटक हाताला, परंतु त्याचा वसपा काढण्याचा प्रयत्न तो फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये करत असतो
आणि तसंही जर पाहिलं आपण तर मित्रांनो क्रिकेटच्या खेळामध्ये 3 डिपार्टमेंट असतात. तुमची फलंदाजी डिपार्टमेंट, तुमची गोलंदाजी डिपार्टमेंट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची फिल्डिंग डिपार्टमेंट. जर चांगली जर कामगिरी जर करत असेल तर किमान फिल्डिंग क्षेत्रामध्ये तुम्ही 7 ते 8 धावा वाचू शकता आणि ते कार्य सध्या तरी ओमकार दलवीनं चांगल्या पद्धतीने मात्र तिथे पार पाडलेलं आहे. 2 षटकाचा खेळ इथे संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीच्या नंतर आपण धावसंख्या पाहिली तर 2 गडी बाद 22 म्हणजे या ओव्हरमध्ये राहुलनं फक्त 6 धावा खर्च केल्या आणि एकच विकेट्स प्राप्त केली. एक विकेट रनआउटच्या स्वरूपात आली होती, परंतु जबरदस्त वापसी इकॉनॉमिकल गोलंदाजी राहुलकडून पाहिली आणि त्याच मुले तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज तुषार. तुषारने सुद्धा मात्र नक्कीच या ठिकाणी चांगला मनोगत व्यक्त केलं की कुठेतरी आमचे जे सदस्य आहेत ते मात्र या स्पर्धेकडे दुर्लक्ष करतायत, परंतु मी विनंती करेन की सर्वांनी एकत्रित या आणि स्पर्धा पार पाडा आहे. त्यांनी मात्र मेसेज अगदी टॉस बॉक्सच्या माध्यमातून मात्र सर्वांना दिलेला आहे. कारण पहा, एखादा हल्दी समारंभ तुम्ही सहजपणे करू शकता, परंतु जर स्पर्धा जर संपन्न करायची असेल तर तुमची युनिटी, तुमचा एकोपा आणि तुमचा सर्व संघ त्या ठिकाणी मात्र उपस्थित पाहिजे, तर तुम्ही एखादी स्पर्धा सफल पाडू शकता. आणि तेच मात्र आव्हान तुषारच्या माध्यमातून दिलं गेलं. आणि पहा, तसेच पाहिलं तर 12 वर्ष तुम्ही सफल पार पाडली आणि आज 13व्या वर्षामध्ये आहात, 13व्या पर्वामध्ये आहात आणि त्याचमध्ये तुमचा एकोपा आम्हाला पाहायला मिळतोय की अनेक स्पर्धा येत असतात मित्रांनो, अनेक स्पर्धा जात असतात, परंतु मेहर 11 बागगाव संघाची परंपरा आपल्याला अनेक वर्षापासून पाहायला मिळाली. तुषार पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑनच्या डोक्यापर्यंत चेंडू फ्लाय होतोय, येतोय हा षटकार. इसलिए याच फटक्यांसाठी जाणला जातो आणि जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. ऑलराऊंडरची भूमिका तो सातत्याने पार पाडत असतो. परंतु तुषारची मात्र खराब लेंथ होती, हाफ ट्रॅकर होती, ती लेंथ ओळखली आणि परफेक्टली मिडल ऑफ द बॅट 6 धावांसाठी चेंडू मात्र पाहिला आपण. ओ आय थिंक बॅटची कडा आहे का? येस, कॉट बिहाइंड. जबरदस्त कमबॅक. तुषारची हुशार कामगिरी पाहायला मिळाली. पंचाचा बोट आकाशाकडे लागला गेला आणि फलंदाज बाद होईल. आकेश आणि आपल्या डाव्या हाताने तो झेल त्याने कॅरी केला, कारण त्याला सुद्धा माहिती होतं की हा झेल आकेचा आहे. जर इथे आपण चूक केली तर मात्र कदाचित त्याचं नुकसान आपल्या संघाला होऊ शकतोय. आणि त्या अनुषंगाने मात्र त्याने जबरदस्त कॅच स्थिती मात्र कंप्लीट केली. आणि त्याच पुढे आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हर्षद उर्फ बाबू. त्या संघासाठी सातत्याने तो चांगला प्रोत्साहन देत असतो आणि पाहू शकाल की आता मात्र बॅटिंगमध्ये कशा रीतीने मात्र आपल्या संघाला तो योगदान देईल. धावसंख्या स्थिर आहे, फक्त 28 धावा, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. परंतु तदनंतर कुठेतरी धावांवरती गतिरोधकाचं कार्य गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला लॉंग ऑन पाहू शकता, अगदी स्टेट उभा आहे, लॉंग ऑफ नाहीये, कारण मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. मिड विकेट आहे, काऊ कॉर्नरकडे एक फिल्डर तैनात आहे आणि या चेंडूची लाईन पहा डावा स्टिक वरती आहे. खराब लाईन मित्र बने, कारण लेफ्ट आर्म बॅटर तुमच्या अगेन्स्ट आहे आणि तुम्ही जर चेंडूची लाईन जर डावा स्टिक वरती ठेवली तर मात्र कुठेतरी त्याच्यावरती कदाचित फलंदाज मोठा फटका खेळू शकता. आणि तीच लेंथ मात्र तुषारकडून पाहिली आणि पंचांचा मात्र वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. तुम्ही जर अशा रीतीने तर मात्र फिल्डिंग सजवत आहात तर मात्र तुम्ही कुठेतरी ऑफ स्टिक वरती लाईन ठेवणं फार गरजेचं आहे आणि याचा सुद्धा अभ्यास प्रत्येक गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. आणि ऑफ साईडला जर पाहिलं तर जागा पूर्णपणे खाली आहे, तिथे सुद्धा फलंदाज एक चांगला ड्राईव्ह करू शकतो. हो, ही लाईन खूपच चांगली आहे. पाहू शकता फलंदाजाला अगदी फॉलो करण्याचा प्रयत्न व डायरेक्ट हिटची आवश्यकता होती त्या ठिकाणी, परंतु काय वेगानं धाव कंप्लीट केली गेली. जसा चेंडू मात्र फेस केला हर्षदनं, तसा मात्र कॉल केला त्यांनी आपल्या पार्टनरला की आपल्याला एक धाव पूर्ण करायची आहे आणि ती धाव मात्र सहजपणे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. दुपारचं सत्र सुरू आहे आणि पाहू शकाल अनेक संख्येने मान्यवर आणि क्रीडा रसिक आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात आणि भरपूर व्ह्यूअर्स आपल्या सोबतीला ग्रामीण टेनिसच्या सोबतीला मात्र जोडले आहेत. त्यांचं सुद्धा आपण मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया. कारण स्पर्धा म्हटली तर प्रमुख घटक म्हणून क्रीडा रसिक असतात, कारण ज्या स्पर्धेमध्ये जर क्रीडा रसिक नसतील तर त्या स्पर्धेला कुठलाही महत्त्व उरत नसतो. परंतु या स्पर्धेमध्ये पहा, पहिल्या सामन्यापासून
भरपूर संख्येने आपल्याला गर्दी पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहू शकाल आपण 30 धावा फलकावरती लागल्या गेल्या. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु लाईन पुन्हा चुकीची निवडली गोलंदाजानं. अखेर आपण तुषारचा खेळ पाहिलं तर त्यांनी जरूर एक महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त केली आहे परंतु कुठेतरी लाईन त्याची चुकीची आपण पाहतोय. वारंवार लेग स्टंपवरती मारा ठेवतोय आणि त्या अनुषंगाने पाहिल्या तर अतिरिक्त धावा सुद्धा तो खर्च करतोय आणि त्याचा मात्र कुठेतरी फायदा होतोय श्री गणेश जांभूळपाडा संघाचा. आणि आज सर्वच सामने जर पाहिले तर आपण हाय स्कोरिंग झालेले आहेत. 40 प्लसच्या पुढे आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये धावा पाहायला आपल्याला आणि या ठिकाणी पाहू शकाल अगदी स्टॅटच्या मधोमध पकडला गेला फिंगर अप आणि LBWच्या स्वरूपात अजून एक विकेटचा पतन होत असताना लागेल टीमला हा चौथा धक्का जांभूळपाडा. योग्य निर्णय आपण म्हणू शकतो ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी फलंदाजाला बाद घोषित केलं. पंच रमेश म्हात्रे सर होते. स्टँडिंग अंपायर्स पाहू शकाल आपण स्क्वेअर लेगच्या पंचाच्या भूमिकेमध्ये या संजय घाटाला आहेत आणि केअर चेंडू परफेक्टली मिडल एसटीवरती जाऊन धडकत होता आणि योग्य निर्णय. धक्का क्रमांक 4 लागला. पाहू शकाल पुन्हा तुम्ही रिप्लेमध्ये हे दृश्य. राऊंड द विकेटला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि परफेक्टली एस्टाच्या मधोमध मात्र त्या ठिकाणी फलंदाजाला पकडलं. नवीन फलंदाज मनोज आलाय 6व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. 31 वरती लागणारा हा चौथा धक्का आपण पाहिला. पुन्हा चेंडू खाली राहिला आणि सकाळपासून पाहतो की या खेळपट्टीवरती दुविधा पण आहे. कधी कधी चेंडू खाली राहत आहेत तर कधी कधी चेंडू उचली सुद्धा घेत आहेत आणि पाहू शकाल या ठिकाणी या सत्रामध्ये विकेटला थोडंसं आपण पाहतो की कलरफुल विकेट्सही सुद्धा पाहायला मिळाली आहे. म्हणजे काहीतरी नाविन्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. या मेहर इलेव्हन बागगाव संघाच्या माध्यमातून पूर्णपणे सीमारेषा पाली तर अगदी या गुलाबी कलरच्या पडद्यानं पूर्णपणे कव्हर केलेली आहे. पूर्णपणे या भगवे ध्वज तुम्हाला पूर्ण मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला फडकताना पाहायला मिळतात. इथे मात्र अप्परकटच्या साह्यानं पंच केला. चेंडू चला अगदी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये आणि हा चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त फटका मात्र इथे आपण शेवटच्या चेंडूवरती पाहिला. एक्झॅक्टली चौकात इथे मात्र वसूल गेला फलंदाज मनोजनं आणि त्याच फुले आता मात्र चौथ्या षटकाला मात्र सुरुवात करतो गोलंदाज शालिक. 3 षटकांचा केली ते मात्र संपन्न झाला. 3 षटकांच्या अखेरीस एकूण 35 धावा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय बजरंग स्पोर्ट लोणार संघाच्या संगणकाला विनंती असेल कारण आपला प्रतिस्पर्धी संघाचा संगणक इथे आलेला आहे आणि दुसऱ्या फेरीला पहिला सामना इथे मात्र आपल्याला रंगताना पाहायला मिळू शकेल. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन पाहू शकाल आपण. हर्षद पारदे आहे स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्राईकला पाहू शकाल मनोज आहे आणि शालिक पाहूया किती धाव संख्यावरती मात्र या ठिकाणी या प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्यामध्ये त्याला यश येतोय. आतापर्यंत 35 धावा जरूर झाल्या परंतु जांभूळपाडा संघात एक प्रयत्न असेल की इथून जर आपण 10 पेक्षा अधिक धावा जर जोडल्या तर आपण जवळपास 50च्या पोहोचू शकतो आणि त्याच उद्दिष्टाने मात्र हे दोन्ही फलंदाज मात्र त्या ठिकाणी कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. पहिला चेंडू फुल टॉस टर्न केला. पिकअप शॉट. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो या सिक्सर. ज्याप्रमाणे तुषारचं स्वागत षटकाराने केलं होतं त्याच अनुषंगाने शालिकचं सुद्धा स्वागत षटकाराने केलं. खराब लेथ होती. लेफ्ट आर्म बॅटर आहेत आणि तुम्ही जर त्यांच्या आगेस जर तुम्ही त्याच्या झोनमध्ये जर चेंडू हाताळले डाबा स्टिकवरती मात्र ही चेंडूची लेंथ होती आणि ती सुद्धा फुल टॉस
म्हणजे मित्र म्हणेन की कुठेतरी फलंदाजांसाठी एक मेजवानीच होती आणि ती मेजवानी मात्र हर्षद पहार तिथे मात्र स्वीकारली आणि चेंडूचं दर्शन घडवलं बाउंड्री लाईनला. समोरच्या दिशेने चांगला ड्राईव्ह, जबरदस्त फटका, अगदी या चेंडू मात्र जमिनीवरती रेंगाळत चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. जर पाहिलं तर ताकद कुठल्या प्रमाणे झोकली नाही, फक्त टायमिंग आणि त्यानंतर मात्र दिशा त्यांनी मात्र चांगली निवडली. गॅप सिलेक्शन खूपच छान होतं आणि चौकार तिथे वसूल केला. आणि इथे मात्र पहा अगदी फलंदाजाला फॉलो केला, बॉडीला चेंडू स्पर्श झाला, डॉट चेंडूची मात्र इथे सांगता पाहायला मिळाली. आणि पाहू शकाल या ठिकाणी या धावांचा वेग सुद्धा वाढताना आपण पाहतोय. एकूण धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 45 आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे कुठेतरी धावसंख्या आता मात्र डेंजर झोनकडे वाटचाल करते असं म्हणावं लागेल. कारण 3 चेंडूमध्ये जर एखादा मोठा फटकाला तर मात्र 50 जरूर हा आकडा गाठू शकतोय. आणि इथे मात्र कुठेतरी मेहर 11 बागवा संघाचा प्रयत्न असेल की 50च्या आत जर आपण इथे संघाला थांबवलं तर मात्र त्या धावांचा चेस आपण मात्र चांगल्या पद्धतीने करू शकतो. चांगली डिलिव्हरी, जबरदस्त 2 चेंडूवरती पाहिले तर फलंदाजाने अधिराज्य गाजवलं, परंतु आता मात्र गोलंदाज फलंदाजावरती अधिराज्य गाजवतोय. हा तर क्रिकेटचा खेळ आहे. चढ उतार आपल्याला पाहायला मिळत असतो. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा माझे उपसरपंच रोहितदाजी गोडे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत. धावसंख्या स्थिर 45. अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. शालिकच्या माध्यमातून चांगली वापसी व अजून एक चांगली डिलिव्हरी. ऑफस्टिकचा चेंडू होता, ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न झाला. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू. जबरदस्त कमबॅक बाय सालिक. अप्रतिम चेंडूची लेंथ. म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या वेळी ठेस लागली का मग आपल्याला वेदना होतात आणि ठेस लागल्यावरती माणूस शहाणा सुद्धा होतो. तशा रीतीने मात्र हा खेळ राहिला शालिकच्या वतीनं. पहिल्या 2 चेंडूवरती जरूर त्याने चुका केल्या, परंतु तदनंतर मात्र त्या चुका तरी सुधारल्या आणि आता मात्र शेवटचा चेंडू या पहिल्या डाबातील. हो अजून एक फटका थोडासा लवकर त्याने पिक केला आणि चेंडू थोडासा उशिराने आला. सलगचा चौथा निर्धाव चेंडू इथे मात्र या शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिला. म्हणजे या धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 4 गडी बाद 45 आणि विजयासाठी मेहर 11 बापगाव संघाला 46 धावांचा लक्ष्य इथे मात्र पूर्ण करायचं आहे. तो पूर्ण होईल की नाही तत्पुरते आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत आणि हे नाणेफेकी आपण सन्माननीय चंद्रकांत भंडारी काकाच्या शुभ हस्ते आपण इथे संपन्न करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून बापगाव संघाला पहिल्या तर पारितोषिक लाभलं होतं. मिस्टर सागर रणवी या आपण या आपल्या शुभ हस्ते सुद्धा आपण इथे नाणेफेकी संपन्न करू. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे मित्रांनो. एका बाजूला पाहू शकाल जय बजरंग लोणार संघ आहे तर दुसरीकडे जय झोटिंगदेव देवरुंग संघ आहे. आणि या 2 संघादरम्यान आपण ही नाणेफेकी संपन्न करीत आहोत. चंद्रकांत भंडारी आणि आमचे युवा उद्योजक मिस्टर सागर रणवी. नाण्याची दोन्ही कॅप्टनला माहिती आहे. एका बाजूला मेहर 11 बापगाव संघ तर दुसरीकडे पाहिलं सरपंच उपसरपंच चषक 2024 कॉल देत आहेत लोणार संघ. सरपंच उपसरपंच चषकाची मागणी परंतु आलेला आहे मेहर 11 बापगाव. टॉस जिंकला देवरुंग संघाला. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपण चर्चा करूया. बलवंत टॉस जिंकलाय, महत्वाची मॅच आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. बलवंत ज्यावेळी तू क्रिकेटला सुरुवात केली तू सुरुवातीला एज अ बॅटर म्हणून कामगिरी केली होती की गोलंदाजी म्हणून तू कामगिरी केली होतीस? बॅटर. परंतु ज्याप्रमाणे तू पहिल्या सामन्यामध्ये त्या धाबा डिपेंड्स केल्या, तुला स्वतःला असा कॉन्फिडन्स होता की मी या धाबा डिपेंड्स करेन माझ्या संघासाठी? हो नक्कीच, कारण की कुमार आऊट झाल्यानंतर रायटी बॅट्समॅन मला माझ्याकडे तो ॲडव्हान्टेज होता की मी धावा थांबू शकतो. तर या सामन्याकडे जाणार आहोत. प्रतिस्पर्धी संघ पाहिजे लोणार संघ, त्यांचा संघ सुद्धा अगदी बॅलन्स टीम आहे. तर त्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? अंडर 40. आणि काही या महत्वाच्या सामन्यामध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील, काही खेळाडूमध्ये काय बदल पाहायला मिळेल? नाही, आहे तीच टीम खेळणार आहे. बलवंत तुम्ही सुद्धा एक मोठी स्पर्धेचं तुम्ही आयोजन केलेलं आहे, परंतु या स्पर्धेबद्दल काय सांगू शकशील? मेहर 11 संघाने आयोजन खूप सुंदर केलं आहे. त्यांनी आम्हाला तसं खेळायला संधी दिली, त्यांचा आभार आहे. तर ही स्पर्धा तुम्ही कशा रीतीने पाहता? आयोजन खूप सुंदर आहे आणि खेळण्याचा आनंद आहे. तर की तुला त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. प्रेम बॅटिंग करायची आहे. समोर संघ पाहिलं असेल पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ त्याने सुद्धा सादर केला. तर तुमची गोलंदाजी पाहिली तर तुमच्या संघासाठी किती धावसंख्या योग्य असतील? 40 ते 45. आणि आपला स्क्वॉड आता तो सेम, काही चेंजेस वगैरे आम्हाला पाहायला मिळेल? नाही, अजून काय माहित नाही आम्हाला.
म्हणजे जी कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये सुधीरनं कुठेतरी निराजने केली होती, अजयने सुद्धा मात्र बॅटिंगमध्ये हवा तसा परफॉर्मन्स केला नव्हता, तर त्यांच्याकडून काय अजून तुम्हाला अपेक्षा आहेत? कारण ते तुमचे पहिल्या तर लेजेंड आहेत, त्याच्याकडून काय तुम्हाला अपेक्षा आहेत? मला सर्वांपासून अपेक्षा आहे. तू संघनायक आहे, तू काय स्पेशली या सामन्यामध्ये देण्याचा प्रयत्न करशील? आता सध्या माझे पण बॅटिंग नाही लागत, पण देणे काय कारण की तुमच्याकडे सुद्धा चांगले खेळ होईल, मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि चांगली मॅच होईल क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी, त्यात काही शंका नाहीये. टॉस जिंकला जय जोटिंग देऊरू संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. जाऊया कॉम बॉक्समध्ये, तिथे सज्ज आहेत लंच ब्रेक नंतर भागेश माते. इट्स ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू. सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकलं की दोस्तीवरती आधारित म्हणजेच मैत्रीवरती आधारित हे संगीत होतं. आपण जरूर क्रिकेट खेळत असलो तरी आपण एकामेकाच्या मित्रच असतो. 11 खेळाडूंचा समावेश असलेला हा क्रिकेटचा खेळ, या क्रिकेटच्या खेळाला खरं तर तुम्ही जसे पुढे नेता तेव्हा तुम्ही मित्रता ही जोडत जाता. आणि कॅप्टनने तेच सांगितलं ना की मेहर 11 बापगावच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच चषक आम्ही हा जरूर भरवला गेलात, परंतु या स्पर्धेला पूर्ण करण्यासाठी 24 जणांचा हातभार लागलाय. त्याच्यामध्ये सरपंच उपसरपंच यांनी त्यांच्यावरती दाखवलं गेलेलं प्रेम आणि अथक परिश्रमाने 3 दिवसाच्या या स्पर्धेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आणि त्या आयोजनामधला सगळ्यात महत्त्वाचा वाटा म्हणजेच ही त्यांची एकजुटता राहिली. त्या अनुमानाने एकजूट होऊन ही स्पर्धा त्यांनी भरवली गेली आहे. त्या मॅनेजमेंट कमिटीचंही करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. जी मॅनेजमेंट कमिटी सध्या तरी आता बॅटिंगच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. थँक्यू. योगेश पाटील यांचा आवाज तुम्ही फर्स्ट इनिंगमध्ये ऐकला. पहिल्या राऊंडमधली ही शेवटची मॅच श्री गणेश जांभूलपाडा त्यांच्या विरोधात मेहर 11 बापगाव. राहुल आणि ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळेल ओमकार. टार्गेट जर आपण पाहिलं तर 46 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि राहुलला प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे 500 रुपयाचं, जे दिलं जाईल महेश मेर यांच्याकडनं ते पारितोषिक दिलं जाईल. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमला करूया आपण ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊन सामन्याला करत आहोत सुरुवात. श्री गणेश जांभूलपाडा त्यांच्या विरोधात मेहर 11 बापगाव जिथे चेस आहे 46 धावेची. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल अगदी बॅटवरती जरूर आला. बॅट वरती कनेक्ट करत असताना बॉल पाठवला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर्स आम्हाला काय दर्शवतील त्याच्याकडे लक्ष आपण जरूर केंद्रित करणार आहोत. अंपायर्सने सांगितलं की पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. लंच ब्रेक नंतर आता डीजे मास्टरच्या भात्यातून सुद्धा आता हिंदी गाणे यायला सुरुवात होतील, कारण दुपार आहे. इंटरेस्टिंग संगीत तुम्ही त्यांच्या माध्यमातून ऐकाल. ओव्हर द विकेटने सुंदर फटका अपिश खेळल्यात. बॅकफुटला जात असताना फक्त कट केलं. कव्हर्सला बॉल चाललाय. बॉलला अडवण्यात यश मिळते. फिल्डरला डीपमध्ये जाऊन त्याने फिल्डिंग केली. दरम्यान 2 धावा चौकारानंतरच्या या तुम्हाला पाहायला मिळतात. 46 धावसंख्येचं टार्गेट आहे. ते टार्गेट बनवण्याच्या अनुमानाने सुरुवात चांगली व्हायला हवी. एका बाजूला ओमकारही विचार करत असेल की आपली बॉलिंग जर पॉवर प्लेमध्ये चांगली राहिली तर येणाऱ्या 3 बॉलरवरती थोडासा दबाव कमी पडेल. दुसऱ्या बाजूला राहुल आणि ओमकार बॅटिंगच्या माध्यमातून विचार करतात की स्पेशली पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा यायला हव्यात. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. विकेट इथनं सेकंड रिले कॅच असं वाटलं की रिले कॅच हातामध्ये पडेल, परंतु ही चुकी मोठी झाली फाईन लेगच्या फिल्डरकडून. बॅकअपसाठी विकेट किपर सुद्धा होते, त्याच्या हातामधनं सुद्धा झेल निसटला. आणि आपण म्हणत असू ना की कॅचेस विन द मॅचेस. तुम्हाला कॅच पकडावा लागतात, कारण क्रिकेटमध्ये कॅच
तुमच्याकडे जेव्हा येते तेव्हा तुम्हाला ती पकडणं अनिवार्य असतं, अन्यथा तुमच्याकडनं चांगली कामगिरी होत नाही. तीच राहुलची कॅच इथनं मिस झाली आणि आता ऑन स्ट्राईक ओमकार. लो फुल टॉस समोर खेळतात, इनसाइड आउट फटका, अगदी धनुष्य बाणासारखा टप्पा पडलाय, फिल्डर आला ॲक्युरेटली, बॉल खाली, व्हाईट कॅप होती डोक्यावरती, त्याने बॉलला फील्ड केलं गेलं आणि या बॉलवरती सुद्धा मिळतात 2 धाबा. काय सुंदर फटका होता. क्रिकेटमधले दुर्मिळ फटके म्हटलं गेले तर रिव्हर्स स्वीप, पॅडल स्वीप, स्लॉक स्वीप, इनसाइड आउट, हे असे अनेक सारे फटके आहेत जे दुर्मिळतेने तुम्हाला कधीच तरी पाहायला मिळतात. परंतु या फटक्याची निवड केली. समोर टप्पा होता बॉल ओमकारचा, ओमकारसाठी अगदी समोर खेळले गेले, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, ज्या बॉलवरती मिळाला धावा 2. टीमची धावसंख्या 9. समोर टप्पा होता तो पाहिला गेला, डीपमध्ये पाठवायचा होता परंतु तिथे शॉर्टमध्ये फिल्डर होते, त्याने बॉलला अडवलं गेलं. इथेही मिळते सिंगल. चेंडू समाप्त झाल्यात, 5 धावा बनल्या गेल्या 10. 46 टार्गेट अजूनही बनवायच्या 36, बॉल शिल्लक असताना 19. हे समीकरण जे आहे ना, ते समीकरण तुम्हाला 4 मॅचमध्ये डिफेंड होताना पाहायला मिळालंय. मागच्या मॅचमध्ये 57 डिफेंड झाल्या, त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये खरं तर बलवंत दळवीने तो कारनामा केला, 8 धावा त्याने डिफेंड केल्या. म्हणजे 4 मॅच जर तुम्ही पाहिले ना त्या डिफेंड झालेल्या आहेत, परंतु या मॅच मधला रिझल्ट काय असेल, डिफेंड होतील की धावा चेस होतील. ओ द विकेट. शेवटचा बॉल लेग स्टंपवरती होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाही, फाईन लेगच्या दिशेने पाठवायचा होता परंतु शॉटमध्ये मिड विकेटला फिल्डर, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या फिल्डरने त्या झोन मध्ये येऊन फिल्डिंग केली. अशा प्रकारे षटक यशस्वी आपण म्हणू शकतो. 10 धावा क्रॉस जेव्हा होतात आणि 15 पेक्षा कमी येतात तेव्हा आपण यशस्वी षटक म्हणत असतो. म्हणजे 11 धावा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर 46च्या टार्गेटमध्ये या धावा जर आपण पाहिलं तर 11 बनतात पहिल्या ओव्हरमध्ये. 11 ऑन स्कोर कार्ड, 11 धावा टीमच्या टोटलमध्ये. आपण नेहमी असं म्हणत असो की एखादा बॉलर जेव्हा 10 किंवा 15 पेक्षा धावा कमी देतो ना तेव्हा ती इकॉनॉमिकलच बॉलिंग असते, कारण स्पेशली पॉवर प्लेचं षटक असतं. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही 2 पॉवर प्लेचे षटक बघत असा. पहिल्या ओव्हरमध्ये 2 फिल्डर बाहेर, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 फिल्डर बाहेर, जिथे मुभा असते बॅट्समनला खेळण्याची. परंतु ही मुभा जर आपण पाहिली तर बॅट्समनला जास्त खेळू दिले नाही. एक चौकार वगळता ओमकारने चांगली बॉलिंग केली, जिथे त्यांनी खर्च केला धावा 11. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक. 18 बॉलमध्ये इक्वेशन बघितलं तर 35 अजूनही बनवायचे आहेत. आकेशला आता बॉलिंग ट्रॅक वरती 5 रन केले गेले ओव्हर नंबर 2 मध्ये. ओव्हर नंबर 2 ला होईल सुरुवात. राहुल ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेट समोर खेळायचा होता परंतु बॅटचा स्विंग जर आपण पाहिला तर ऑनसाइडला, ऑफसाइडला खेळण्यासारखा होता, परंतु बॉल आला ऑनसाइडला, जिथे चपलाही दाखवली आकेशने. आकेश आला ओव्हर नंबर 2 मध्ये, ज्याच्या विरोधात पहिली सिंगल बनली राहुलची. ऑनसाइडला लॉंग ऑनला फिल्डिंग झाली. आता समीकरण 34, बॉल शिल्लक 17. 17 बॉल 34 धावसंख्येचं समीकरण आता या ठिकाणी उर्वरित आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये तुम्ही हा सामना जरूर पाहताय. आणि आमची खरं तर हरेशची चर्चा झाली की ही खेळपट्टी जी आहे ना, ज्या खेळपट्टीला जो कलर या ठिकाणी लावला गेलाय ना, तो दुपारी म्हणजेच 1 ते 4च्या दरम्यान थोडासा डोकीदुखीच ठरणार आहे, कारण अगदी रिफ्लेक्ट होते ती खेळपट्टी. ओ द विकेट. यावला सुंदर फटका, हा देखना लाजवाब, कलात्मकतेचा आविष्कार, बॉल सीमा पार, षटकार. हा फटका पहा, ही नजाकत पहा, ही कलात्मकता नव्हे तर काय. अगदी फ्रंट लेगला थोडंसं खाली केलं गेलं, स्वतःसाठी जागा बनवली गेली, क्रिएट केला हा फटका. अगदी पाहिलं गेलं तर लवकर सिलेक्शन केलं गेलं फटक्याचं आणि स्लॉकशिपचा अंदाज हा पाहायला मिळाला. षटकार ओमकारचा विरोधात आकेशच्या. काय सुंदर फटका होता, जिथे 6 धावा मिळाल्या ओमकारला. ओमकारसाठी हा बॉल बॅकफुट जाऊन कट केलाय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. क्रिकेट विथ द ब्रेन, दिमागाचा वापर या ठिकाणी करत असताना, बॅकफुटला जाऊन असताना कटचा फटका डीपिश कव्हर पॉइंटला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. बॅकफुटला जात असताना कट केला. या बॉलवरती 4 धावा त्याने मिळवल्या. याच्या अगोदरच्या बॉलवरती, अर्थातच प्रिव्हियस बॉलवरती त्याचा स्लॉक स्वीप तुम्ही पाहिला.
आतापर्यंत इंडिव्हिज्युअल 13 या धावसंख्येवरती तो खेळतो आणि टीमची धावसंख्या आहे 22. लेग स्टंप वरती बॉल आता थोडासा चकित करणारा जरूर बॉल होता, बॅटच्या रिदम मध्ये आला नाही, परंतु काहीसा सेंटीमीटर अंपायर सांगतायत की लेग स्टंपच्या बाहेर गेला, त्याच अनुमानाने तर हा व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय आणि व्हाईट बॉल नाही, टीमची धावसंख्या आता पुढे सरकत असताना 23 ऑन स्कोर कार्ड. फुल टॉस बॉल होता, ताकदीच्या वापराने टर्न केला गेलाय, वळवला गेला, पण तो जास्त लांब जाणार नाही. बॉल चला डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डिंग ही चांगली झाली, फेकी खूप चांगली झाली. एक सिंगलने टीम आता 24 वरती. बॉल समाप्त झाल्यात या ओव्हर मधले पाहिले गेले तर 4, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. लक्ष्य मॅच मध्ये 46 धावसंख्येचं आणि आतापर्यंत संघ पोहोचलाय पुढे 24 या आकड्यावरती. ताकदीचा वापर केला गेला, टप्पा बघितला, ऑन साइडला फक्त दिशा देत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो या ओव्हर मधला हा दुसरा सिक्सर. आता झाली आहे, कारण राहुलने बनवल्या गेल्यात 15, त्याने बॉल फेस केले 6, 5 मध्ये बनवल्यात 14. म्हणजेच ही पार्टनरशिप जर आपण पाहिली ना तर टीमची धावसंख्या झालेली आहे 30, परंतु 29 धावसंख्येची ही आजच्या दिवसातली हायेस्ट पार्टनरशिप आपण पाहतोय. क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्ही विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर यांच्या शालेय स्तरीयमध्ये 1982 मध्ये पार्टनरशिप बघितला आणि त्याच अनुमानाने सध्या तुम्ही बघत आहात. यावेळेला कट केला चेंडूला आणि बॉल चालाय, खरं तर स्वीपर कव्हरला सुंदर फटका. अजून एक आकेशच्या विरोधात राहुलचा वार तुम्हाला पाहायला मिळाला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अशा प्रकारे ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. ओव्हर नंबर 2 मध्ये नक्कीच खूप सुंदर फलंदाजी या ठिकाणी करत असताना टीमची धावसंख्या 34, म्हणजे येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये बनवायच्या धावा 12 बॉल टू रन इक्वेशन. माफ करतो डीजे, पार्टनरशिपचा आपण विचार करत होतो. तर या आजच्या दिवसातली हायेस्ट पार्टनरशिप माफ करा 38 धावसंख्येची आहे, जी बलवंत दळवी आणि हरीश पाटील यांच्यामध्ये झाली, जे जय झुटिंग देवरुंग टीमचे खेळाडू आहेत. त्यांच्या माध्यमातून ही हायेस्ट पार्टनरशिप. आणि आपण इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार करत होतो की विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर यांच्या शालेय स्तरामधल्या तुम्ही जर पार्टनरशिप पाहिल्या ना तर त्या पार्टनरशिप खूप मोठ्या होत्या, परंतु आता विनोद कांबळे सध्या तरी त्याच्या आयुष्यातले बॅट पॅच झेलतोय. एका स्टेजवरती ते आले होते, जेव्हा सचिन तेंडुलकरांना त्यांनी बघितलं तेव्हा अगदी भावनांनी भरलेला तो व्हिडिओ त्यांचा खूप व्हायरल झाला. आणि आता विनोद कांबळे सुद्धा हेच म्हणतात की सगळ्यात आधी जर तुम्हाला कुठल्या व्यसनापासून लांब जायचं असेल ना तर तो व्यसन आहे दारू. त्यापासून लांब राहा, कारण मी नेहमी म्हणत असो की काहीशी जे व्यसन आहेत त्या व्यसनापासून आपण लांब राहिलो ना तर कदाचित आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी करू शकतो. एक दारू, पारू, जुगार आणि आता एक नवीन नशा आली आहे ती म्हणजे जंगली रमी. मित्रांनो, तिच्यापासून लांब राहा. मला आताही आठवतं, नाव घेऊ शकत नाही, परंतु माझ्याच परिचयात असलेला माझा मित्र, आईचा मंगळसूत्र त्याने गहाण ठेवला आणि त्या जंगली रमीवरती सुद्धा अशी खरं तर संधी मिळते की त्याच्यावरनच तुम्हाला लोन मिळू शकतो. त्यांनी तब्बल 3.5 लाख रुपयाचा लोन काढला होता. त्याच्यामुळे ही जी नशा आहे ना मित्रांनो, कृपया करून करू नका. 12 मध्ये 12 हव्यात, निवृत्ती आलाय तिसऱ्या ओव्हर मध्ये. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 34. आता बॉल टू रन इक्वेशन हे कंप्लीट करायचं आहे आणि त्या अनुमानाने आता मेहनती जास्त कराव्या लागेल. मेहनतीशिवाय काहीच नसतं. तुमच्या मनामध्ये आलं तर तुम्ही चाळणीमधून सुद्धा पाणी नेऊ शकता, परंतु त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला संयम ठेवावा लागतो. आता इथनं संयमाची परीक्षा नाहीये, तर आता इथनं गरज आहे ती म्हणजेच मेहनतीची, कारण निवृत्तीला कमीत कमी धावा रोखायच्यात. पहिलाच बॉल फ्लाईट दिली होती, परंतु गतीमध्ये परिवर्तन होतं. बॉल टर्न झाला, बॉल अगदी हाफ ऑली म्हणून खेळण्याचा प्रयत्न. या बॉलवरती मिळालेली सिंगल निवृत्तीने चांगलं खरं तर हा बॉल डिलिव्हर्ड केला गेला. पडल्यानंतर थोडासा खाली सुमे पाहिला, जिथे मिळते सिंगल. 11 मध्ये बनवायचे, आता जुनी 11 विजयासाठी मेहेर 11 बापगावला. नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका, जय झुटिंग देवरुंग त्यांच्या विरोधात लोनाड. ओ द विकेट. इथे थोडीशी फ्लाईट होती, ऑन साइडला चालला बॉल, टर्न केला टीप मध्ये, स्क्वेअर लेगला बॉल.
अडवला जातं तोही विचार पडला होता बॅट्समनला की फुल टॉस बॉल येईल, परंतु जी फ्लाईट निवृत्ती देतोय ना ती आधी फ्लाईट होते, परंतु त्याच्यानंतर ती कमरेच्या खाली राहते. म्हणजे चांगली क्षमता आहे या गोलंदाजाकडे, चकित करू शकतो तो बॅट्समनला. 10 मध्ये अजूनही 10 बनवायचे आहेत. 46 टार्गेट या मॅच मधलं. टप्पा पडला, टर्न झाला, हुक करण्याचा प्रयत्न, बॉल मध्ये निवृत्तीला विकेट मिळू शकते. मिस्टार्मिंग स्ट्रोक मिळाली विकेट. स्क्वेअर लेगच्या फिल्डरने काम तमाम केलं गेलं आणि इथनं फलंदाज बाद होत असताना ही पार्टनरशिप, त्या पार्टनरशिपला खिंडार पाडलं निवृत्तीने. फलंदाज बाद. ऑन साइडला तोच टर्न होता, परंतु बॅट्समन वेगळा होता. आता टर्न जरूर प्राप्त झाला, परंतु त्या टर्न वरती प्रत्युत्तर चोख, बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर, सिक्सर. महेश मेहर आहेत. आता सध्या तरी ते हसतायत कारण मिहिर इलेव्हन बापगाव आता या षटकाराने पुढे जातोय. भारताला सांभाळलं गेलं ते खरं तर आदिनाथ योगीने, परंतु आता मिहिर इलेव्हन बापगावच्या माध्यमातून हा योगी सध्या तरी आता त्याच्या टीमला सांभाळतोय. षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 42, 4ची गरज. या वेळेला बॉल दोन्ही पायाच्या गॅप मधून गेला आणि पंच सांगतात की ओव्हर स्टेपिंग झाली आहे. ओव्हर स्टेपिंगचा इशारा अंपायर्सने केला आणि हे होतच असतं कारण भिवंडी विभाग म्हटला गेला तर जास्त करून मोस्ट ऑफ सिमेंट विकेट असते आणि सिमेंट विकेटवरती पाय स्किट होणं हे साहजिकच भरपूर वेळा घडतं. यावेळेला मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, आता आतमध्ये आला चेंडू. म्हणजेच या बॉलरकडे आपण बघता क्षणी असं म्हणू शकतो की हा बॉलर दोन्ही साईडला बॉल वाढवण्याची ताकद ठेवतो, कारण याच्या अगोदर तो बाहेर काढत होता चेंडू, यावेळेला त्याने आतमध्ये आणला चेंडू. बहुत यार. यावेळेला मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला फिल्डर आहेत, कॅच पकडली गेली आहे, परतेल मैदानाच्या बाहेर योगी. लागणारा झटका हा दुसरा आणि या दुसऱ्या खरं तर विकेटचा थोडासा इम्पॅक्ट कमीच पडणार आहे कारण सामना अगदी क्लोज येत या ठिकाणी चालला. टीम मिहिर इलेव्हन बापगावच्या माध्यमातून विकेट पडतीये दुसरी, फलंदाज बाद. प्रेमाची व्याख्या खरं तर या 5 वर्षामध्ये अशा व्यक्तीने दाखवली आहे ज्याने भारतावरती प्रेम केलं. आता मनमोहन सिंग माजी ज्याने आपल्या भारताला सांभाळलं, त्यांचं निधन झालं. 92 वर्षाचा प्रवास तो या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये संपला. 46चं टार्गेट होतं, 43 झाल्यात, म्हणजे अजून 3ची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. 6 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. खरं तर हा 92 वर्षाचा प्रवास होता, परंतु 4 वर्षापूर्वी ब्रिज कँडी या हॉस्पिटलमध्ये ज्यांचं निधन झालं, भारताची गान कोकिला म्हणजेच लता दीदी यांचं वय वर्ष 93 असताना निधन झालं. महाराष्ट्रामध्ये अनेक साऱ्या अशा घडामोडी घडल्या ना, ज्या घडामोडींना आपण विसरू शकत नाही. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांचं निधन झालं त्यावेळेलाही महाराष्ट्र रक्ताचे आसू रडला. त्यानंतर याच खरं तर वर्षामध्ये रतन टाटा यांचंही निधन झालं. आता लता मंगेशकर यांचं 4 वर्षापूर्वी निधन झालं आणि आता खरं तर हा महान व्यक्ती आपल्यामधून निघून गेला. काहीशे व्यक्ती आपल्यामधून निघून गेल्यात, परंतु जे आहेत त्यांना विनंती करेन की क्रिकेटशी निगडीत असणारे जे प्रेक्षक आहेत ना, 3 दिवस ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे. प्रेक्षकांनो आवर्जून या स्पर्धेला एन्जॉय देण्यासाठी या. 6 चेंडू 3ची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालाय सुमित, ज्याच्याकडे क्षमता गुणवत्ता आहे, परंतु ती आता सिद्ध करण्याची या ठिकाणी वेळ आली आहे कारण 3 धावा 6 चेंडूंमध्ये रोखायचे आहेत. आर्यन नवीन बॅट्समन, परंतु स्ट्रायकिंग इनवरती असेल.
राहुल ओव्हर द विकेटने समोर करण्याचा प्रयत्न, विकेट मिळाली असती. जर बॉल कनेक्ट झाला असता, जर बॉल हातामध्ये आला असताना तर विकेट मिळाली असती. ऑलरेडी राहुल डेंजर एंडलाच धावत होता. जरूर आर्यनने बॉल टाकल्यानंतर तो थोडासा पुढे गेला, परंतु कव्हर करण्यासाठी त्याला पुरेसा वेळ मिळाला असता. रिस्की सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली राहुलने. आर्यन मैदानाच्या आतमध्ये, सुमित या ठिकाणी सुमित बॉलिंग करतोय. सिंगल या ठिकाणी आली. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 44-46चं टार्गेट, 5 मध्ये बनवायच्या धावा 2. आर्यन राहुल ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये उर्वरित आहेत. एका बाजूला सुमित प्रयत्न करतोय या 2 धावा रोखण्याच्या. ओव्हर द विकेट. आर्यनसाठी हा बॉल समोर टॅप केलाय. अंडरआर्म बॉक्स स्टाईलने टॅपिंग शॉट तुम्हाला पाहायला मिळाला. ज्याही बॉलवरती प्राप्त होताना पाहायला मिळाली सिंगल. वाईड थोडासा थ्रो होता, परंतु कव्हर करण्यासाठी बॅकअपला फिल्डर होते. ज्या फिल्डरची ट्रॅक तुम्ही पहा, एक फुल एक थोडीशी आखडलेली आहे त्याने. आणि क्रिकेटमध्ये असे खेळाडू तुम्हाला पाहायलाच मिळाले. आता टी ट्रॅक त्यांनी वरती गेली आहे. भावेश पवार ही अशीच वरती ट्रॅक करून खेळत असतो नेहमी. 4 चेंडू 1 धावसंख्येची गरज. राहुल साठी हा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी होते, परंतु त्यांना बीट करून आणि टीम श्री गणेश संघाला, जांभूलपाडा संघाला मात करून संघ मीर 11 बाबगाव हा जातोय पुढच्या फेरीमध्ये. सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम बाबगाव आणि हार्ड लक म्हणूया श्री गणेश क्रिकेट संघ जांभूलपाडाला. आयोजक संघाने मात केलं गेलं. श्री गणेश जांभूलपाडा या संघाला 46 धावा या बनल्या गेल्या. अन्यथा आपण 4 मॅच मध्ये बघितलं तर 4 मॅच मध्ये धावा डिफेंड झालेल्या आहेत, परंतु या मॅच मधला रिझल्ट तुम्हाला थोडासा वेगळा पाहायला मिळाला. हडलक म्हणूया आपण जांभूलपाडा क्रिकेट टीमला चांगले खेळलात, परंतु काहीशा चुका